मित्रांनो, जीवन एग्जाम चॅनलवरती सरसे स्वागत करतो। मित्रांनो, संकष्टी चतुर्थीच्या खूप सारे शुभेच्छा। आणि मित्रांनो, आज चाललेल्या आपल्या मराठी स्कूलमध्ये बरेच दिवसामध्ये मित्रांनो स्कूलमध्ये पण जाणार आहे आणि तुम्हाला देखील कळेल का कशासाठी चाललेलं आहे, तर तुम्ही नक्कीच बघा शेवटपर्यंत ब्लॉग। आणि ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक शेअर करा। असंच प्रेम ठेवा मित्रांनो। आता स्कूलच्या इथे गेले की भेटूया। ही आहेत आमच्या मराठी शाळेतील मुलं। मधली सुट्टी झाली होती तर मुलं बॉल घेऊन खेळत होती आणि बघू शकतात किती एन्जॉय करत आहेत। हे पाहून मला खूप बरं वाटलं आणि आनंद देखील झाला, कारण की लहान मुलांचं असं खेळताना पाहताना बघू शकतात। छोट्या असतात तर मित्रांनो ही मजा असते। बघू शकतात एकजुटीने इथेशी मस्त एन्जॉयमेंट करीत आहेत। खूप भारी वाटलं। आणि हा मुलगा मित्रांनो खूप क्विट होता आणि खूप छान असतो बघा। आज आपल्या शाळेमध्ये आपले संतोषदादा पाटील साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे संतोष दादाने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना तुम्हाला सगळ्याला दादातर्फे आज वया वाटप होणार आहे आणि खाऊ वाटप होणार आहे। दादाविषयी बोलायचं झाल्यास आता जास्त वेळ नाही, पण दादानी खूप असं शाळेसाठी खूप प्रयत्न करतात दादा प्रत्येक गोष्टीमध्ये। म्हणजे दादांचं काम असं आहे, जो माणूस वाईट आहे त्याच्यातले चांगले गुण दादा शोधतात, ते महत्वाचं आहे। अशा प्रकारचं आज दादांचा वाढदिवस असल्यामुळे आज आपल्या शाळेमध्ये दादांनी असं आवर्जून आपल्याला भेट दिलेली आहे। आणि सर्वप्रथम दादांचं काम खूप चांगलं आहे आणि अगदी आम्ही जवळून बघितलेलं आहे। दादा अशा प्रकारचं आपल्या शाळेमध्ये मी सर्वप्रथम सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो। आज अभिषेक चिंतक सोहळा असल्यामुळे आज या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद शाळा हरिग्राम या ठिकाणी सन्माननीय रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय संतोषदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपल्या सर्व गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय आमचे मित्र दिलीप पाटील सर हे शिरपूरमध्ये ऑफिसर आहेत। खरोखरच दिलीप पाटील आमचे अमित भाईंच्या माध्यमातून मित्र झाले आहेत, पण खरोखर त्यांच्याबद्दल मी थोडक्यात दोन वाक्य सांगतो की मिलिंदभाईंचं जे कार्य आहे ते या समाजामध्ये प्रत्येकजण पैसा कमवतो, प्रतिष्ठा कमवतो, पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जे काही कमवलंय ते आपण केलं कमवलं समाजाला अभिप्रेत आहे, समाजाला काहीतरी देणं अभिप्रेत आहे। हे नेहमी लक्षात ठेवून नेहमी गरजू आणि गरजवंत समाजाला अतिशय मोलात सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे ग्रामपंचायतीची माजी उपसरपंच सन्माननीय अरुण पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी दिलीप पाटील साहेबांचं स्वागत करावं। ज्यांचा वाढदिवस आज आहे ते आपल्या हरिग्राम गावची शान आणि ज्यांच्या माध्यमातून आज रायगड जिल्हा असेल महाराष्ट्र पूर्ण राज्यभर ज्यांचा नुसतं वक्तृत्वाने त्यांच्यावर ते नेहमी बोलतात की माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे फक्त प्रेम, आपुलकी आणि नातेसंबंध जोडणं, आपुलकीने नातेसंबंध जोडणं हेच आहे। अशा नातेसंबंध जोडणारे आमच्या आपल्या गावाची शान ज्यांच्या माध्यमातून हरिग्रामचं गाव आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये निघलं। प्रत्येक आमदारांना माहिती आहे की हरिग्रामचं सुपुत्र असं आहे की ज्यांचं नेहमीच वक्तव्य आणि नेहमीच आपुलकीचं आणि नेहमीच सहकार्याचं भावना असणारे सन्मानित संतोष पाटील यांना यांचं स्वागत मी सदैव पाटील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते
सन्माननीय आमचे विनंती करतो की आपल्या गावातील प्रत्येक कार्यामध्ये ज्यांचं नेहमीच विकासाचा मार्ग असतो आणि नेहमीच आपल्या विकासाच्या माध्यमातून आपल्या नेहमीच्या विचाराने त्या हरिग्रामाचा विकास कसा होईल, या नवीन पिढीला कशी चालना मिळेल, असे आमचे ॲडव्होकेट सन्माननीय रुपेश जोशी साहेबांचं स्वागत करावं. ज्यांच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीचा 15 वर्ष विकास झाला असे सन्माननीय, आपण त्यांना हॅट्रिक सरपंच बोलतो, असे सन्माननीय या ग्रामपंचायत माजी सरपंच अरुण शेठ पाटील यांचं स्वागत करावं. विनंती करतो की या आपल्या गावातील माजी सरपंच ज्यांच्या माध्यमातून हे सर्व काही घडतं, ते माध्यम फक्त ते दिसून न पडद्याच्या आडचे कलाकार, आमच्या सर्वांच्या पडद्या आडचे कलाकार सन्मान्य या आपल्या ग्रामपंचायत माजी सरपंच सन्मान्य अमित म्हात्रे यांचं स्वागत करावं. यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कार्यक्रम असा दर्जेदार होतो, असे आमच्या गावातली शान सन्माननीय नरेंद्र भोपी प्रवक्ता, आम्ही त्यांना बोलतो, पण प्रवक्ता नुसतं भाषण करतो, पण त्यांची कृतीमध्ये दिसून ती प्रवक्ता दिसून येते, असे सन्माननीय नरेंद्र भोपी यांचं स्वागत मी जाधव सरांना विनंती करतो की आपलं शुभास्ते करावं. सन्माननीय या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय सहदेव पाटील यांचं स्वागत मी जाधव सरांना विनंती की आपल्या शुभास्ते करावं. त्यानंतर या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सन्माननीय जितेंद्र पाटील यांचं स्वागत मी जाधव सरांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते करावं. आपल्या आदिवासी कातकरवाडीतील आमचे नेहमीच सहकार्य करणारे आणि कायमस्वरूपी या गावासाठी विकासासाठी नेहमी झटणारे सन्माननीय भगवान वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जाधव सरांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते. आहे प्रत्येक गोष्ट आवर्जून यशस्वी कशी होईल, शिस्तबद्ध कशी होईल, असं नेहमीच ज्यांचा आदर्श राहिलेले आणि लक्ष राहिलेले मी ज्यांना माझे गुरुवर्य मानतो. खऱ्या अर्थानं माझे 2 गुरुवर्य आहेत, एक संतोषजी पाटील साहेब आणि सुधीरजी डांगरकर सर. या खऱ्या अर्थात ज्यांचं आता वक्तृत्व आपण पाहिलं की ज्यांच्याकडे बघून शिकतोय, ते वक्तृत्व सुधीर डांगरकर गुरुजी असतील, संतोषजी पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून वक्तृत्व करायला शिकलोय आणि शिकतोय. म्हणून अशा या व्यक्तिमत्वाचं रायगड जिल्हा परिषद शाळा पाले या ठिकाणी मुख्याध्यापक ज्यांचं काम आहे ते आपल्या गावचे सुपुत्र सुधीरजी डांगरकर सर यांचं स्वागत या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे मिलिंद दादा पाटील यांना विनंती करतोय की आपण सुधीर डांगरकर सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
आज तो सोमवार आहे. लाईव्ह स्वरूपात युट्यूबला दिसते आणि प्रत्येक गोष्ट त्यांचं कुठं काही कशाची अपेक्षा न करता प्रत्येक कार्यक्रम जे आपल्या गावातील कशा प्रकारे त्याचं लाईव्ह होईल किंवा त्याचं कसं डिजिटेशन होईल आणि कसं समाजाला समजेल कार्यक्रमामध्ये एक उपक्रम होतात असे सन्माननीय आपल्या गावचे सुपुत्र जीवन गोपी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राठोड सरांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं. आणि यांच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी आदर सत्कार झाला ते या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय राठोड सर यांचं स्वागत मी अमित मात्र विनंती करतो की आपल्या शुभास्ते करावं. या ठिकाणी आपले सरकारी शिक्षक वर्षामध्ये उज्ज्वल आहे आणि ज्यांचं मुलाचं सहकार्य या क्षेत्रात राहणार आहे असे सन्माननीय या शाळेचे सहशिक्षक सन्माननीय जाधव सर यांचं स्वागत मी मुख्य दृष्टीने विनंती करतो की आपलं शुभास्ते करावं. वयावाटप होणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला फक्त नुसतं वया वाटप आणि खाऊ वाटप हे नाही त्याच्यामधला शैक्षणिक दृष्टिकोन आपल्या मान्यवरांच्या स्वच्छ त्यांनी ऐकायचं आहे आणि त्या ऐकूनच आपण आपल्याला या ठिकाणी आपली शैक्षणिक प्रगती होणार आहे. मी आपल्या या कार्यक्रमाचे पाहुणे सन्माननीय सरकारी दृष्टीने विनंती करतो की आपलं या ठिकाणी 2 मिनिटं मनोगत करा. माझे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक म्हणून ज्यांना मानतो असे आमच्या गावातील रायगड आरडीसीसी बँकेचे संचालक संतोषदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज माझ्या हरिग्राम गावातील शाळेमध्ये वया आणि शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत. त्या निमित्ताने मला 2 शब्द बोलण्यास संधी दिल्याबद्दल त्यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नेहमी कधी वैयक्तिक भेटो या ना भेटो परंतु मी काही कोणत्या मोठ्या पदावर या कोणत्या मोठी व्यक्ती नाही पण नेहमी आपुलकीने आपल्याला फोन करताना विचारतात कोणत्याही गोष्टीबद्दल आणि कसे आहेत काय आहेत हे खूप मोठं याच गोष्टीला खूप मोठं मन लागते. आणि फक्त मलाच नाही कोणत्याही गोष्टीसाठी मदत असो या कधी कोणतीही गरज पडू दे आणि कोणत्याही टायमिंगला फोन करा असे सांगतात आणि आपुलकीने बोलतात. फक्त मलाच नाही गावातील फक्त शेतकरी कामगार पक्षाचेच कार्यकर्ते असू दे असे नाहीये ते कोणत्याही पक्षाचे असू दे ते आपलेच आहेत असे समजून त्यांना मदत करतात आणि वेळोवेळी मदत करतात. फक्त मदत केल्याने सांगितलंच पाहिजे असं काहीच नाहीये परंतु गावामधील कोणतेही कार्यक्रम पूजा असू दे किंवा कोणते कार्य असू दे त्यांचा जो व्यवसाय आहे ते भाजी विक्री करायचे त्या जी आपल्या कार्यक्रमासाठी भाजी लागते या काही लागते त्या भाजी देऊन ते पांडुरंगाचा आशीर्वाद घेतात. आणि
मी आरडीसीसी बँकेचे ते संचालक झाले, फक्त संचालक नसून लोकांच्या समस्या कशा सोडवल्या पाहिजेत, गोर गरीब जनतेला त्यातून कामधंदा कशी भेटले पाहिजे, उद्योगधंदा कसा, व्यवसाय कसा चालू झाला पाहिजे, ते त्यासाठी खूप मेहनत, अविरात्र मेहनत करून बँकेमधील महिला मंडळ झाले या कोणी व्यक्ती झाली, कर्जाची गरज असेल, काही गरज असेल तर त्यामार्फत काम करतात। आणि संचालक पद हे मी संचालक नसून त्या पदाला कामातर्फे दाद कशी दिली पाहिजे हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे। आणि खरोखर पाटील साहेब तुमचं मनोगत व्यक्त करताना मला खूप आनंद होत आहे की तुमच्याकडून खरोखर ऊर्जा भेटते आपण कसे वागले पाहिजे आणि कधी वेळोवेळी त्यांच्याकडून प्रेरणा मिळते, म्हणजे आपण फक्त स्वतःहून समाजामध्ये कसं आपण वागलं पाहिजे हे त्यांच्याकडून खूप शिकायला भेटते। आणि सांगण्यासारखं खूप काही आहे, परंतु मी काय जास्त पुढे भाषण काही केलेलं नाही, त्याच्यामुळे खरोखर खूप खूप धन्यवाद आणि वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि असं तुमचं बाहेरचं सर्वांचं प्रेम आहे तुमच्या खासदार आमदारांचं तुमचं, तर तुमचं गावात या ठिकाणी आत्ताच या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती आहे सन्माननीय आमचे सहकारी शिक्षक, आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी सन्माननीय देवडे सर, चंद्रकांत देवडे सर हे प्रॉपर अहमदनगर शेवगाव तालुक्याचे, पण ज्यांचा खरोखरच या तालुक्यासाठी मोठं योगदान आहे। प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शिक्षकांची गोष्ट जे तडीच नेऊन जिल्हा परिषद मध्ये येऊन जे पूर्ण करून त्या शिक्षकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करतात। हे देवडे सर खरोखर इन्कम टॅक्स असतो, कुठलाही विषय असतो, या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाला न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं। असे सन्माननीय देवडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्या अमित पात्रे विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते देवडे सरांचं स्वागत करावं। मार्गदर्शन आपल्याला नेहमी प्रभावित आणि आपल्याला ऊर्जा देणारं असतं। असे सन्मान्य आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मुख्य आणि ज्यांचा अभिष्ट चिंतन थोड्या ठिकाणी पार होणार आहे असे सन्मान्य सुधीर पाटील सरांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम आमच्या हरिग्राम गावाच्या ग्रामदेवते वागेश्वर देवाला वंदन करून आणि ज्या या हरिग्रामच्या त्या जन्मभूमीने माझ्यासारख्या एक सामान्य गरीब कार्यकर्त्याला आज खरंच खूप मोठा एक वेगळं नावलौकिक निर्माण करून दिलं ते हरिग्राम ग्रामस्थांना प्रथम मनापासून या ठिकाणी आजच्या दिवशी वंदन करतो। आणि खरं तर या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी माझा वाढदिवस जोशी साहेब मी करतच नव्हतो, खरं तर पावसाचा दिवस आहे, एक ट्राय केली 5-6 वर्षापूर्वी, तर 7 वाजल्यापासून लोक चालू होती, रात्री 1:30 वाजेपर्यंत लोक घरी येत होती। एक आयोजन केलं होतं कार्यक्रमाचा आणि पाऊस एवढा होता येणारा प्रत्येक जण भिजत येत होता। तेव्हापासून ठरवलं आपल्या वाढदिवसामुळे आपल्याला मानणाऱ्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे। मी मग दर वाढदिवसाला पंढरपूरला जायचो, पण आता थोडी तब्येत बरी नसल्यामुळे अमित भाई गुरुजी या मंडळीने ठरवलं, नरेंद्र मुखे असतील आमचे, बाबा असू दे बाकी कुठं नको पण हे आपल्या शाळेत तरी 2-3 कार्यक्रम आपण छोटं छोटं करूया। आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्या जवळजवळ आज 500 विद्यार्थ्यांना मोफत वह्या ज्यांनी माझ्या वाढदिवसाचं एक औचित्य सहज असं फोन केला। आमचे ते दिसायला खूप साधे आहेत, पण काही व्यक्ती काय असतात आपण ओळखू शकत त्यांच्या शरीरावरून, शरीराच्या वरून किंवा कापड्यांवरून ओळखता येत नाही। आपला सिडको मध्ये त्यांच्या वडिलांच्या जागेवर ते सिडको मध्ये खूप मोठे ऑफिसर आहेत आणि आमच्या अमित भाईचे वर्गमित्र आहेत, एक भावासारखे त्यांचे संबंध आहेत। अमित भाईच्या माध्यमातून माझीही त्यांच्या अमित जसं मला दादा बोलतोय तसं माझा रिस्पेक्ट करतो, त्याच पद्धतीची रिस्पेक्ट मिलिंदा नाही माझी करतो। तर बरं तुम्ही अनेक मोठ्या मोठ्या लोकांना मंदिराला 2 लाख, 2.5 लाख, 1 लाख देणग्या देता, माझा वाढदिवसाला फक्त शब्द तोंडातून काढ काय पाहिजे, फक्त सांग तुला काय पाहिजे, मला काही नको, तुमचा प्रेम येतो असंच राहू द्या। फक्त काय पाहिजे सांगा, बोलू अशा वह्या। तर दुसऱ्या दिवशी फोन झाला आणि सकाळी लगेच 700 वह्या आणि चांगल्या क्वालिटीची जवळजवळ 70 का 80 रुपये
किंमत आहे त्या वहीची. अशा चांगल्या पद्धतीच्या त्यांनी जवळजवळ 700 वह्या लगेच ताबडतोब पाठवून दिल्या आणि अमित भाई आणि गुरुजींनी पण काहीतरी छोटंसं साहित्य त्या ठिकाणी त्यांच्या मार्फत दिलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा मिलिंद भाई तुम्ही या ठिकाणी आलात आणि खरंच निमित्त माझा वाढदिवस, पण आज 500 विद्यार्थ्यांना, कारण जी जवळजवळ 90% गरिबांचीच पोरं आहेत, सामान्य शेतकऱ्याची पोरं आहेत, त्या 2 वह्या त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही दिलात. खूप मोठा पुण्याचा काम तुमच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आज सर्व काही वैभव तुमच्याकडे असताना सगळ्या सुखसोयी तुमच्या पायाशी आहेत, परंतु तुमच्याकडे बघितलं की मी अमित भाईला नाही, अमित भाई पण तसंच आहे, कशाचा तुम्हाला गर्व किंवा अभिमान नाही. अशी मोजकी लोक नवदेश्वर या ठिकाणी पाहायला मिळतील. खूप मोठ्या व्यक्तिमत्व आहे, शिल्पो सारख्या ठिकाणी मोठ्या पदावर ते ऑफिसर म्हणून अनेक सर्व नेत्यांच्या लोकांशी त्यांचा संबंध आहे. आणि आज तुम्ही माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी भेट दिली आणि तुम्ही या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी माझ्या वतीने तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. तसेच आता ज्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले, कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारा मी शिक्षक कोणी असो, मी माझ्या मनातून त्याला पूजनीय मानतोय. कारण ही पिढी घडवण्याचं काम तुम्ही खरं तर शिक्षक मंडळी करत असता. आम्ही काय राजकीय मंडळी व्यासपीठावर येतो, भाषण करतो, निघून जातो, परंतु ग्रामीण भागातील जो शैक्षणिक दर्जा आज आपण बघतोय कमी आहे आणि शहरामध्ये शिक्षणाला खूप महत्व आहे, पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचं काम करता. आणि खरंच तुम्ही एक चांगल्या तालुक्यातून या ठिकाणी आलेला आणि गुरुजी देखील मला तुमच्याबद्दल नेहमी सांगत असतात आणि वेळेवर या ठिकाणी आलात. खरं तर जाहीर लोकांना आमंत्रण केले असता तर बसायला इथं जागा झाली नसती, एवढी लोक फक्त या ठिकाणी आली. फक्त मोजकेच त्या ठिकाणी आम्ही एक जाहिरातीवर सूचना केली की बाबा वेळ जमल केला, तसं या पर्सनल कोणाला या ठिकाणी फोन केला नाही, म्हणून लोक आली परत बसण्याची व्यवस्था सगळं नियोजन करू शकत नाही. म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, शुभेच्छा दिल्या. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. आम्हाला घडवणारं, आम्हाला मार्गदर्शन करणारच व्यक्तिमत्व तुमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे आमची काही गरज फार कुठे तुम्हाला लागेल असे वाटत नाही. तसेच या तालुक्याचा राज्य नाही तर देश आदराने नाव घेतो असा बारामती तालुका. आम्ही पण त्या तालुक्याचे फॅन आहोत. तिथले जे अजितदादांनी स्वतःच्या जागेवर, अजितदादा जिल्हा बँकेचे डायरेक्टर होते पुणा बँकेचे, पण त्यांनी स्वतःहून राजीनामा देऊन रणजित तावरेला जो डायरेक्टर बनवतो, माझा अतिशय जिवलग मित्र आहे. काल पण फोन केला, सकाळी फोन केला. म्हणून बारामती तालुक्याचा बऱ्यापैकी मलाही खूप आम्ही अभ्यास केला नाही. त्या आपले नवेकर सर या ठिकाणी आले, तुमचं देखील मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही देखील चांगला काम या ठिकाणी करता. ज्यांना या गावामध्ये 3 वेळा सरपंच होण्याची संधी मिळाली असे आमचे बंधू, आमचे मार्गदर्शक या गावासाठी खूप मोठं योगदान आहे त्यांचा, अरुणदादा पाटील. तसेच आमचे सर्वांचेच पडद्याच्या मागे राहून, मग काही असू दे, कधीच पुढा पण मोठे पण नाही, पण मी तुमच्या सोबत आहोत. आणि खरं तर मिलिंद दादा काहीतरी भाग्य असेल, माझा सख्खा भाऊ किशोर पाटील आहे, कदाचित तसा दुसरा भाऊ म्हणजे रक्ताचा नाही पण रक्ताच्या पलीकडं माझा आमचा वारसा किंवा मला सहकार्य करणारा कधीच नाही. भले मी चुकत असेल पण ती चूक पण कधी काढून दिली नाही. महाराष्ट्रामध्ये सर आम्ही जे फिरतो ना, कारण माझी तेवढी परिस्थिती नाहीये, मी भाजी विकणारा माणूस आहे, कमाईचा वर्षच नाहीये, पण जेव्हा पण आम्ही कुठं जातो ना, त्या लागणारा गाडीला 10-15 वर्ष सर फिरत असताना गाडी पण स्वतःची आणि डिझेल पण स्वतःचा, कुठं वस्तीला राहायला लागेल तर हॉटेलचा लॉजचा भाडा पण तोच भरतोय. म्हणजे एवढा आणि प्रत्येक सुखादुःखामध्ये माझ्या लाईफमध्ये माझ्या परिवाराचा भाग असेल, माझ्या कुठल्या आयुष्याचा पर्सनल भाग असेल, दुःखाचा भाग असेल, पण खरंच पांडुरंगाला मी धन्यवाद देतो की आयुष्यामध्ये रुपेश भाई प्रत्येकाला एकतरी मित्र अमित भाई सारखा मिळावा, जो कायम माहित होता दुर्योधन चुकतोय, परंतु दोस्तीला शब्द दिला तर तुझ्या पाठीशी राहणार, शेवटपर्यंत पाठराखण केली. म्हणजे दुर्योधन वाईट आहे माहित आहे, तसा संतोष पाटील काही चुकीच्या गोष्टी असतील, त्याला पटतही नसतील, पण कायम माझ्या आयुष्यामध्ये अमित भाईंनी तन मन धन अर्पून मला त्यांनी खरंच सहकार्य दिलेलं. मी या जन्मात नाही कधीच उपकार करू शकत नाही, कारण एवढा सहकार्य कोणीच कोणाला करू शकत नाही. आणि तो देखील आज या ठिकाणी माझी सरपंच या गावचा होऊन गेला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही निधी आणतोय, परंतु पर्सनल लाईफ मध्ये जवळजवळ 2 ते 3-4 लाख रुपये काही ठिकाणी त्यांनी गावाच्या विकासासाठी, जोशी आली असेल, जोशी साहेब तुमची
वेश्याईचा त्यांनी स्वतः अशा कितीतरी गोष्टी त्यांनी स्वतःच्या शोक असून, कारण त्याला जाणीव आहे एक अतिशय गरीब घराण्यामध्ये तो जन्माला आला होता, परंतु एक चांगले असे तुमच्यासारखे मिलिंददादा मित्र त्याला भेटले आणि चांगल्या ठिकाणी तो काम करतोय. अनेकांचे संबंध आम्ही पण, जसं तुम्ही सांगितलं हरिग्राम का संतोष पाटील, आम्ही पण कधी एखादा शिडकोचा अधिकारी कोण भेटला, एखादा वकील, हरिग्राम बोलला अमित बाईचा गावदार, म्हणजे अशी ओळख त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या सो कर्तृत्वात निर्माण केलेली आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आम्ही सरकारच कायम पाठराखण लहानपणापासून त्यांच्या वडिलांनीच आम्हाला हा राजकारण समाजकारण शिकवलं. ते जरी आपल्यात नसतील, स्वर्गीय शिवराम पाटील त्यांचे चिरंजीव ज्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत, नेहमीच गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणारे आमचे छोटे बंधू उपसरपंच संदेव पाटील, दुसरे आमचे बंधू कायम माझ्या पाठी कुठेही जाऊ द्या कायम सोबत येणार. आता सकाळी काल त्याला समजला, आज तो पेंटिंग कॉन्ट्रॅक्ट कामावर गेला, त्याचा दादाचा कार्यक्रम आहे राहायला पाहिजे असे जितेंद्र पाटील. आणि दुसरं माझ्या जडणघडणीमध्ये जसा सुधीर गुरुजींचा शियाचा वाटा आहे, तसंच माझे दुसरं खरं तर ते मला गुरु मानतात तेवढी योग्यता पण आपलं वय शेम आहे. कुठेही 100 लोकांना दिसलं तरी पायाला हात लावणार, तो त्यांच्या मनाचा मोठेपण आहे. नरेंद्र भाई परत असं काय पायाला वगैरे हात लावता का? तुम्ही पण खूप चांगले व्यक्तिमत्व आहात, कारण तुमच्याकडे पण चांगला स्केल आहे, लोकांसाठी काम करता, गावासाठी काम करता. तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमचं देखील आभार. या ठिकाणी आता ज्यांनी माझ्या दोन शब्द व्यक्त केले असे आमचे जोशी परिवार म्हणजे या गावातील संतोष पाटलाचा, संतोष पाटील म्हणजे त्यांचा नेता, त्यांना ना विवेक पाटलाची गरज नाही, बालाराम पाटलाची गरज नाही, जयंत मात्रेशी नाही, काशीनाथ पाटलाशी. एक असा परिवार आहे त्यांचा. खूप आता त्यांच्या वडिलांचं आयुष्य गेला माझ्यासोबत आणि आज त्यांची दुसरी तिसरी पिढी पण संतोष पाटलाचा गजर करतो. आणि असे सुशिक्षित एक अतिशय चांगल्या ठिकाणी ते वकील पण आहेत आणि कुठे काय पंजाब नॅशनल बँकेमध्ये ते फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करतात. पण माझा अभिमान असताना एक माझा सच्चा कार्यकर्ता आहे आणि मला पण कायम जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जोशी परिवाराच्या सोबत कायम राहणार, कारण त्या परिवाराने खूप सन्मान या ठिकाणी आपल्या गावामध्ये दिलेला आहे. वाईट काळामध्ये माझ्या पाठीशी उभं या ठिकाणी मला कधीच जोशी साहेब विसरता येणार नाही. पुढे काय सांगता असेल नसेल, पण आपल्या ज्या ऋणानुबंध आहेत, तुम्ही मंडळी आहेत, तुमच्या घरात करण वकील झाला, अजय पण चांगला काम करतो, तुम्ही सुशिक्षित पोरं आहेत, बापाने तुमचे आई वडील माझ्या पाठी होतं, पण तुम्ही पण तोच वसा या ठिकाणी चालू केलेला, हीच माझ्या खरी कामाची पोच पावती आणि तुम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिला, तुमचं देखील या ठिकाणी आभार मानतोय. आमच्या आदिवासी वाडीतले आमच्या कातकरी समाजाचे कार्यकर्ते कायम ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि एक संगती वाढी ठेवण्याचं काम केलेलं आहे, असे भगवानदादा आमचे वाघमारे, आमचे मंठा तालुक्याचे आणि परभणी जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले एक आदर्श शिक्षक, साधा बोला आहे पण माझ्या नेतृत्वावर जीवापाड प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांना देखील माझा खूप अभिमान आहे. कुठेही गेला तर सांगतात सर हरिग्राम बोलला की संतोष पाटलांचं गाव, अशी लोक आम्हाला सांगतात आणि या शाळेमध्ये त्यांच्यापर्यंत ते प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांनी पण देखील त्या ठिकाणी लक्ष दिला पाहिजे. सर माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही केक वगैरे आणला, तुमचा आभार त्या ठिकाणी मानतोय. तसेच आमचे लातूर जिल्ह्यातून उदगीर तालुक्यातून आलेले आमचे नवीन शिक्षक यादव साहेब, तुमचा देखील आभार मानतो. तुम्ही हा कार्यक्रमाचं नियोजन केलात, तुमच्याकडून खूप अपेक्षा, तुम्ही तरुण आहात, नवीनच जॉईनिंग या शाळेवर झालेले, चांगलं काम करा. आम्ही मंडळी तुमच्या सोबत आहोत. शेवटी या गावातील मुलं शिकली पाहिजे. मंदिर आम्ही पंढरपूरला जातोय, आमची श्रद्धा आहे. दादा शिर्डीला तिरुपतीला जातात, आमची तेवढी कॅपॅसिटी नाही विमानामध्ये कुठे जाण्याबिण्याची एवढी, पण पंढरपूरला आम्ही कधी जातोय. तर सगळ्यात मोठं काय तर तुम्ही ही मंडळी जेव्हा काय कुठे भेटतात सगळं आपण गेलं पाहिजे. ह्या गोरगरिबांच्या मुलांना तुम्ही आज ज्या 700 वया दिल्यात ना, निश्चितपणे तो आशीर्वाद तुमच्या मुलासाठी, मला काय मागायची गरज नाही. संपत्ती असण्यापेक्षा तुमचं आरोग्य आणि असा आशीर्वाद या गोरगरिबांचा जो तुम्हाला मिळतो ना, तो दादा खरंच मिळेल. आणि या ठिकाणी दुसरे आमचे नरेंद्रबाईंचा चिरंजीव उपस्थित आहे. आमचा दादा खरंच युट्यूबच्या माध्यमातून हरिग्राम गावाचे सर्व कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवतो, जीवन असेल. आणि खरंच मी मार्गदर्शक म्हणेल, वयाने आम्ही जरी सेम असलो पण देवडे सर, तळेकर सर, संतोष पाटील 10वी नापास असताना कार्य करताय. संतोष पाटलाच्या पाठी जसा रामाच्या पाठी लक्ष्मण होता, शासकीय नोकर आहेत गव्हर्नमेंटचे, त्यांना मर्यादा आहेत, परंतु संतोष पाटलाच्यासाठी एखादा झेंडा पण खांद्यावरती घेतात माझ्यासाठी, निवड माझ्यासाठी. त्यांना काही कमी नाही, खूप चांगले व्यक्ती आहेत आमच्या गावामध्ये. त्यांच्या वडिलांनी त्यांना 5 एकर जागा या ठिकाणी हरिग्राममध्ये 5 एकर जागा असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सरांची ती 5 एकर जागा आहे, खूप मोठे, म्हणजे नोकरीची पण काही आवश्यकता नाहीये.
परंतु मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये त्यांना विसरणार नाही. कारण मला कुठलीच गोष्ट कळत नाही. माझी आज दोन्ही मुलं म्हणजे छोट्या शिशूपासून ऍडमिशन, त्यात माझा मुलगा सीए पर्यंत पोहोचला. मला कधीच माझ्या मुलांचं ऍडमिशन काय बघावं लागतं. स्वतः जाणार, ऍडमिशन करणार, त्यांचे दाखले, त्यांचं रेशन काढून नाव चढवणं, सगळ्या गोष्टी म्हणजे कायम मित्र कसा असावा. भले कधी निवृत्ती घेऊन घर बसेल, पण या ज्यांनी मला घडवलं या माझ्या 2-3 मित्रांना मी आयुष्यात मरेपर्यंत कधीच विसरणार नाही. कारण हे जर नसतं रुपेश भाई, तुम्ही मंडळी नसती तर एवढ्या मोठ्या गावामध्ये नेतृत्व करणं काय सोपा नव्हता. खूप मोठा गाव आहे, अनेक हुशार लोक या गावामध्ये आहेत. तर माझ्यासारख्या अनाडी 10वी नापास असणाऱ्या माणसाचं नेतृत्व या गावाने स्वीकारला. गेली 25 वर्ष आमच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत आजही त्या ठिकाणी आहे. सगळ्यात मोठं तुम्हाला गावामध्ये किंमत पाहिजे. गावात जर किंमत असेल तर तालुक्यात किंमत, तालुक्याच्या बाहेर तुम्हाला किंमत मिळेल. म्हणून या गावाचा उपकार आयुष्यामध्ये कधीच विसरता येणार नाही. माझ्याकडे काहीच नाहीये, पण शेवटी तुम्हाला सांगतो, सत्ता, राजकारण, पद, प्रतिष्ठा याच्याही पलीकडे दादा माणुसकी असते आणि माझ्याकडे फक्त तीच आहे. त्या माणुसकीच्या जोरावर आज महाराष्ट्रातले अनेक लोक आज समाधान वाटतं. काल बायकोले बोलत तुला राग येतो काय दिसत आता फिरता मोकट्टा, पण बघ 11 तारखेपासून फोन येतात, 11 तारखेपासून लोकांचे मेसेज येतात. आज कितीतरी दिग्गज लोक काही ठिकाणी बोलून पाठवलं, पण तसे कमीत कमी महाराष्ट्रातले 17 ते 18 आमदारांचे फोन, जयकुमार गोरेंचा मी फोन आला, खासदार 2-3, म्हणजे मी बदलता संतोष पाटील शेका पक्षाचा कुठले. आणि मीही कोणाकडे मी पहिले सांगतो अभि मी शेका पक्षाचा, आमचा पक्ष जरी छोटा असला तरी मी शेका पक्षाचा आहे. पण आपली मैत्रीचा नाता मी अनेकाशी निभावायचा प्रयत्न करतो. आयुष्यामध्ये सर काहीच सोबत जाणार नाही. ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला त्या मातीमध्ये शेवटी जाणारच आहे. अंबानीला पण चुकणार नाही. हे गाणे बोलायचे आपल्याला. बसा खाली सगळे या. बारामती तालुक्याचे आहेत ते, आणि बारामतीचं नाव काढलं की आपल्याला प्रत्येकाला ऊर भरून येतो की महाराष्ट्रामध्ये असं काही ज्या तालुक्याने दिलंय ते प्रत्येकाला सांगायची गरज नाही. असे सन्माननीय लवे सर, राहुल लवे सर, चिंचोली शाळेचे मुख्याध्यापक सन्मान या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल सर, लवे सर देखील सहकार्याची भूमिका या ठिकाणी या तालुक्यात आहे. प्रत्येक शिक्षकाला अडीअडचणी येतील, आणि मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की ज्या ठिकाणी मेडिकलची फाईल कोणाला करता येत नाही, आमच्या डिपार्टमेंटला करता येत नाही, त्या प्रत्येक शिक्षकांचे मेडिकलची फाईल करून ती मंजूर होईपर्यंत प्रत्येक शिक्षकाला सहकार्य करणार आहे. त्या ठिकाणी आणि आमच्या गावाचे उपसरपंच नदेव पाटील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राहुल रवेकर यांचं स्वागत करावं.
या ठिकाणी मी जेवढे सगळं विनंती करतो की आपलं 2 मिनिटं या ठिकाणी म्हणत होतो. मिलिंद पाटील CFO ऑफिसर त्यांचं नाव त्यांच्या माध्यमातून वया भेटणार. सन्माननीय व्यासपीठ, आपण आज या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप मिलिंद पाटील सर या ठिकाणी आपल्याकडे उपस्थित आहेत. सर्वप्रथम जोरदार टाळ्यांनी साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. आज ज्यावेळेस आम्ही हरिग्राम गावामध्ये आम्ही राहायला आलो तेव्हापासूनच एक थोडक्यात एक 5 मिनिटात मला माहिती आहे. आम्ही शिक्षक म्हणून मी झालो, राहुल सर झालं, या ठिकाणी आम्ही काम करतो. तर काम करत असताना आपण काम करताना अडीअडचणी प्रत्येकाला प्रत्येक कुठलंही काम असो, तुम्ही गावात जरी राहत असाल तरी तुम्हाला देखील अडचणी आहेत. आम्ही नोकरी करत असून तर आमच्या देखील काही अडचणी असतात. आपण ज्यावेळेस एकमेकांशी आपला संबंध येतो त्यावेळेस त्या संबंधाची नाळ ही जुळणं आणि ती अधिक घट्ट होणं हे अपेक्षित असतं. मतभेद, पक्षभेद, त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकांची विचारधारा ही वेगवेगळी असते, कालावधी बदलत असते. परंतु ज्यावेळेस आम्ही संतोष पाटलांना पहिल्या वेळेस आम्ही ज्यावेळेस सुधीर सरांच्या माध्यमातून भेटलो तेव्हापासून तर आजपर्यंत गेली कित्येक वर्ष झालं आम्ही या परिसरात काम करतो. मी डुंगरे पाड्याला गेली 12 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं. तर आपण या ठिकाणी काम करत असताना डुंगरे पाड्याच्या गावात देखील संतोष पाटलांचं नाव कधी काही विषय आला तर लोकांकडून नाव घेतलं जाईल. मग त्यावेळेस आपल्याला ह्या व्यक्तीबद्दल एक साहजिकच त्या गावात काहीतरी हा संतोष पाटील आमचे मित्र आहे, त्यांचं काम आहे. तर ज्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस माहिती मिळत गेली तसं आमचा संतोष पाटलांचा संबंध वाढत गेला. आमच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या कुठल्या अडचणी असो, आमच्या वैयक्तिक काही समस्या असो, आम्ही दरवेळेस त्यांच्याशी कायमस्वरूपी ह्या विषयावर तरी बोलत आलो. आम्हाला प्रत्येक वेळेस त्यांनी सन्मानाने आमच्या गोष्टींची चौकशी केली. आणि आपल्याला या ठिकाणी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यावेळेस सुधीर सरांनी सांगितलं की या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी पाटील सरांना वाढदिवसाच्या मनस्वी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढील आयुष्यात देखील त्यांच्याकडून या प्रकारचं सामाजिक कार्य हे सामाजिक जाणीवेतून घडत असतं. आपण प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे मर्यादित आहे, परंतु आपल्याला कुठेतरी काम करत असताना, आपण वैयक्तिक काम करत असताना सामाजिक जाणीव असणं हे माणूस म्हणून खूप गरजेचं असतं. आपण या ठिकाणी करत असलेलं काम नेहमी सर्वांसाठी दिशादर्शक आहे, ते सर्वांना प्रेरणा देणार आहे. आपल्या या कामाच्या माध्यमातून आपण आपली महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली. आपण आता त्या दिवशी आमच्या पनवेल म्हणजे आमच्या शेवगाव मतदारसंघातील प्रताप काका ढाकणे या ठिकाणी अलिबागला उपस्थित होते. तर साहेबांनी मला फोन लावून दिला. प्रताप काका ढाकणे ही मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि प्रताप काका ढाकणे यांचं कार्य देखील आपल्या मतदारसंघामध्ये खूप चांगलं आहे. त्यांचा फोनवर माझं आणि त्यांची जवळपास 3 मिनिटं चर्चा झाली. तर आपलं जे राज्यभरात जे आपलं नेटवर्क आहे ते नेटवर्क सहजासहजी एखाद्या माणसाचं असतं असं नाही. खूप मोठी लोक आहेत, नाहीत असं नाही, आमदार, खासदार, परंतु प्रत्येक व्यक्तीकडे आज प्रताप काकांनी त्यांना वाढदिवसाच्या पर्सनली फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यांचा एक व्हिडिओ पाठवला, तो मला पण वैयक्तिक गावाच्या ग्रुपवर मिळाला माझ्या तो व्हिडिओ. तर मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आपण हे सत्कार्य असंच निरंतर चालू ठेवावं आणि आमच्या सर्वांकडून आपणास कायम शुभेच्छा आहेतच आणि आपलं देखील आम्हाला कायमस्वरूपी मार्गदर्शन मिळत राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.
व्यवस्थापन समिती हरिग्रामचे अध्यक्ष राजेश जोशी सरांचं देखील स्वागत सरांनी करावं अशी विनंती